संपूर्ण जिल्ह्यात निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि निपक्षपणे राबविण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध आहे। आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्ह्यात विविध पथकांचे गठन करण्यात आले आहे। कोणत्याही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जिल्ह्याच्या सीमेवर तैनात स्थायी निगराणी पथकांनी जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या वाहनांची कडक तपासणी करावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी विनय गौडा जीसी यांनी दिले आहे। भद्रावती तालुक्यातील पाटाळा आणि वणी मतदारसंघातील सीमेवर असलेल्या चेकपोस्टला जिल्हाधिकारी गौडा यांनी भेट दिली। लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात 16 मार्च 2024 पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे। या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या सीमेवर स्थायी निगराणी पथक तैनात करण्यात आले आहे। पाटाळा येथील पथकांची पाहणी करताना जिल्हाधिकारी गौडा म्हणाले, जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक वाहनांची कडक तपासणी झाली पाहिजे। यात कोणताही निष्काळजीपणा करू नये। चारचाकी वाहनांच्या डिक्कीसह वाहनाच्या सीट जवळील भाग सुद्धा तपासावा। यात असणाऱ्या बॅग्स व इतर बाबींची तपासणी करावी। काही आक्षेपार्ह आढळल्यास त्याबाबत संबंधित यंत्रणेला माहिती द्यावी। पूर्णपणे खात्री झाल्यावरच संबंधित वाहनाला प्रवेश द्यावा। तसेच तालुक्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रात्री बेरात्री चेकपोस्टवर आकस्मिकपणे भेट द्यावी, असे निर्देश दिले।